आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र इथून मी सत्यजित अभयकुमार शहा. आपल्याला माहीत आहे की गेले 5 ते 6 वर्ष मी इक्विटी लिटरसी मिशन म्हणजेच ELM अथवा ज्याला मराठीत म्हणतात समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम ही अखंड गेली 6 वर्ष गुणिले 365 दिवस, याचा अर्थ अंदाजे 2000च्या वर दिवस, मी 2190 दिवस ही अखंड चालू ठेवलेली आहे. आणि कसं आहे ना, ही का मी चालू केली याचंही स्पष्टीकरण मी अनेकदा दिलं होतं. आणि आज हे सगळं, आज हा अजून एक व्हिडिओ करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, अगोदर मी आजचं शीर्षक सांगतो. नीड ऑफ इक्विटी लिटरसी मिशन, इंग्रजी. मराठीत माझ्या समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेची गरज. सरळ मी मुद्द्याला वळतो. गेले 2 महिने मी यूट्यूब वाहिनीवर समभाग गुंतवणुकीबाबतचे शॉर्ट्स व त्याचप्रमाणे मोठे व्हिडिओ बनवून टाकत असतो. त्यात मी माझ्या ELM बद्दलची संक्षिप्त माहिती, ELM चे उद्दिष्ट हे देखील व्हिडिओद्वारे कळवले आहे. सांगायला अत्यानंद होतोय मला की अनेक भारतीय गुंतवणूकदारांना माझ्या या अनोख्या ELM मोहिमेचा म्हणजेच समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेचा खूप फायदा होत आहे. तरीही आज एका आदरणीय, माननीय, वंदनीय व्यक्तीने माझ्या यूट्यूब वाहिनीच्या एका कालच्या बहुतेक व्हिडिओच्या कॉमेंट या भागामध्ये एक त्यांची टिप्पणी टाकली होती. ती अशी होती की, अरे काका, तुमची फक्त बडबड आहे, तुम्ही काहीही सांगत नाही, असे लिहिले आहे. आता ही टिप्पणी म्हणजे ज्याला इंग्रजीत कॉमेंट म्हणतात, म्हणजे ती वाचून मला हसू की रडू हेच कळेना. काय आहे ना मित्रांनो, आदरणीय गुंतवणूकदार मित्रांनो, माझ्या अनेक व्हिडिओमध्ये माझ्या या समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेबद्दल सविस्तर मी कळवलेले आहे, सांगितलेले आहे. त्याच्यावर वारंवार मुद्देसूद गोष्टी सांगितलेल्या आहेत. एवढं असून सुद्धा जर अशी कोणी टिप्पणी परत असेल तर म्हणजे यात माझी काही चूक आहे हे मला कळत नाही. कारण जी मोहीम आहे मी तीच मोहीम चालवणार. मी एक ना धड भाराभर चिंध्या करणार नाही. आणि कायद्याच्या चौकटीत राहून मला फक्त साक्षर करायचे असो, मी त्या मोहिमेबद्दल सांगतो, पुन्हा सांगतो की ही मोहीम बहुसंख्य भारतीय गुंतवणूकदार जे समभाग गुंतवणुकीविषयी अनभिज्ञ आहेत, त्यांच्या मनात भरपूर असे गैरसमज आहेत अथवा लोकांनी पसरवले आहेत आणि अजूनही पसरवत आहेत. त्यांना समभाग गुंतवणूक ही एक सट्टा वाटते व तत्सम असे अनेक गैरसमज त्यांच्या मनात आहेत. अशांसाठी ही समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम मी चालू केली आहे. व सांगण्यात अत्यानंद होतो की, पुन्हा सांगतो, म्हणजे अनेक भारतीय गुंतवणूकदारांना याचा भरपूर फायदा झाला आहे. कारण ते अक्षरशः अंगठा बहादर किंवा हे होते, निरक्षर होते, तर त्यांना याचा मोहिमेचा खूप फायदा झाला आहे. आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, ज्यांना मी काहीही माझ्या व्हिडिओ सांगत नाही असे वाटते
म्हणजे काय हे अजून मजला कळले नाही. काही दिवसापूर्वी मला एका व्यक्तीने भ्रमणध्वनीद्वारे दम देऊन सांगितले होते की तुमचा संपूर्ण पोर्टफोलिओ आम्हाला पाठवा. त्याच्यानंतर दुसऱ्या एका आदरणीय वंदनीय माननीय महोदयाने तर तुम्ही यापुढील 6 महिने जे समभाग घेणार आहात त्याची यादी आम्हाला आत्ता द्या असे देखील धमकावले होते. म्हणजे मला ह्या अशा लोकांच्या प्रवृत्तीचं काही कळत नाही. कसं आहे ना, जर आपण काही करत नाही समाजासाठी, दुसरे करतायत त्यांना करू द्या ना. आणि मी माझी जी मोहीम जी त्याची उद्दिष्ट आहेत तेवढंच करतोय. आणि मला अतिशय उत्कृष्ट मराठी येतं, उत्कृष्ट मराठी कळतं, उत्कृष्ट मराठी बोलतो, उत्कृष्ट मराठी लिहितो. म्हणजे मला काही गैरसमज झालेला नाही माझ्याच मोहिमेचा. मीच मोहीम चालू केली, कशासाठी केली, त्याचे किती फायदे होतात हे मला माहिती आहे. तेव्हा आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, एक लक्षात घ्या की मी एकही सेबीचा नियम मोडणार नाही. त्याच्याप्रमाणे अजूनही कुठले काही नियम असतील तर ते मी मोडणार नाही. त्यामुळे कोणत्याही आदरणीय समभाग भारतीयाने माझ्याकडून कुठलीही अवास्तव अपेक्षा बाळगू नका. जर आपणास ही माझी माहिती मी जे व्हिडिओ टाकतो ते आवडत नसतील तर आपण माझे व्हिडिओ पाहून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये ही आपणास एक नम्र विनंती आहे. मी कधीच कोणाला टिप देणार नाही. मी कधीच कोणाला हे घ्या, ते घ्या, हे विका काहीही सांगणार नाही. किती घ्या, कधी घ्या, का घ्या, काहीही सांगू शकत नाही. हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवा. आता महत्त्वाचे म्हणजे माझ्या समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेची अजूनही गरज का आहे याचे एक ताजे उदाहरण देतो. मी काल व परवा एक स्टेटसवर 2 गोष्टी टाकल्या होत्या. एक म्हणजे अन इलस्ट्रेशन ऑफ कंपाऊंडिंग इफेक्ट इन इक्विटी इन्व्हेस्टमेंट. म्हणजे समभाग गुंतवणुकीत कंपाऊंडिंग इफेक्टचा कसा फरक पडतो किंवा का महत्त्वाचं आहे हे दिलेलं. हा एक लेख होता. आणि दुसरा होता रिटायरमेंट प्लॅनिंग. म्हणजे निवृत्तीनंतरचं प्लॅनिंग किंवा निवृत्तीनंतरचं तुमची पैशाची तजवीज कशी करायची हा एक दुसरा लेख टाकला होता. त्या लेखावर काल का परवा एका टाकलेल्या व्हिडिओमुळे एक नवीन अनुयायी बनलेल्या एका गुंतवणूकदाराने अशी टिप्पणी केली होती की दर 39% परतावा मिळणं शक्य आहे का. कारण त्यांच्यामध्ये दर शेकडा जास्तीत जास्त 12 ते 15% परतावा मिळतो. म्हणजे हे त्यांना माहीत आहे. त्यानंतर मी त्यांना काही पुरावे पाठवले. त्यावर त्यांनी असं कळवलं की आता त्यांना दर शेकडा 25%च्या वर देखील परतावा मिळतो हे समजले. त्याच्यानंतर मी त्यांच्या भ्रमणध्वनीवर दीर्घ संभाषण करून त्यांना काही जुनी उदाहरणे दाखल्या पोटी दिली व अनेकदा दर शेकडा 100 अथवा त्यापेक्षा जास्त परतावा मी मिळवला आहे हे समजावले. याच्यावरून मला कळतं की ही चळवळ अजूनही संपवू नये. त्याच्यानंतर कानाकोपऱ्यांपर्यंत ती चळवळ जावी. आता ते कसं जास्त सबस्क्रायबर बनवावे हे काय मला कळत नाही. कारण मला चळवळ महत्त्वाची. सबस्क्रायबर वाढवावे हे तुम्हासारख्या आदरणीय गुंतवणूकदारांनो मला मदत केली पाहिजे. तुम्ही समोर तुमचे मित्र मैत्रिणी तुमचे नातेवाईक आप्तेष्ट जे तुम्हाला भेटतील त्यांचा भ्रमणध्वनी घेऊन तुम्हीच यूट्यूबमध्ये जायचं, माझ्या वाहिनीत जायचं, तिकडे सबस्क्राईब करायचं आणि तिकडे जी एक बेल आयकॉन असते ती प्रेस करायची, लाईक करायचं, शेअर करायचं, कॉमेंटही करायचं.
कॉमेंट म्हणजे उगाचच असं काही नाही की असे काही कॉमेंट करू नका ज्याने तुमचं हसू होईल. माझं काही हसू होत नाही. मी ठरवून माझी जी चळवळ आहे ती सुरू आहे आणि बहुसंख्य व्यक्तींना ती आवडते आणि अनेक लोक रोज 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 माझे स्टेटस बघतात, त्याप्रमाणे ते समभाग घेतात, विकतात. अजून एक घटना आज सांगावीशी वाटते, जिने मला खूप माझ्याबद्दल काय म्हणतात, माझा आत्मविश्वास वाढला आणि मी खरंच म्हणजे देवाचे आभार मानतो की आपल्यामुळे कोणाचं तरी भलं झालं. आता सकाळी 5:25 मला एका माझ्या अनुयायाने, जी गृहिणी आहे आणि निवृत्त गृहिणी आहे, सेवानिवृत्त, त्यांचे गुंतवणुकीचे प्रगती पुस्तक पाठवले. म्हणजे एक स्क्रीनशॉट पाठवला ज्याच्यात किती गुंतवणूक झाली आणि आजची किंमत किती आहे, त्याची किती नफा झाला, किती टक्के झाला, ही स्क्रीनशॉट पाठवली. त्याच्यावरून त्यांना गेल्या 10 महिन्यात 32.9 लाखाच्या गुंतवणुकीवर 18.11 लाख हा निव्वळ नफा झालेला आहे. म्हणजेच 10 महिन्यात त्यांना 55.05% नफा झाला, हे त्यांनी मला कळवलं. याचाच अर्थ मी त्यांना करून दाखवलं की जर 10 महिन्यात 55.05% नफा, याचा अर्थ 12 महिन्यात तो नफा अंदाजे 10 म्हणजे दर साल, दर शेकडा 66% होतो. हे मी त्यांच्या ज्ञानास आणून दिलं आणि मी त्यांची परवानगी घेतली की मी हे सगळं स्टेटसवर टाकू का. तर ते सगळं मी आता काही क्षणातच माझ्या स्टेटसला टाकणार आहे. आणि गुंतवणूकदारांनो, तुम्हाला जर माझे स्टेटस बघायचे असतील, हे पहा, मी गेले 2190 दिवस, तेवढेच आहेत ना, 2190 दिवस म्हणजे गेली 6 वर्ष दररोज कमीत कमी 5, 10, 15 वेगवेगळे समभाग गुंतवणुकीविषयीचे स्टेटसला माहिती टाकत असतो. त्या माहितीवरूनही अनेकांना खूप मोठा फायदा झाला आहे. तर हे जर व्हॉट्सअपचे स्टेटस तुम्हाला पाहायचे असतील तर खाली माझ्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझे संपर्क क्रमांक दिले आहेत. त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही मला एक व्हॉट्सअप संदेश पाठवा, ज्यात आपलं नाव, आपण कुठल्या गावातून, शहरातून, ठिकाणातून, कुठल्या ठिकाणी राहता. उदाहरणार्थ मी जसं नेहमी सांगतो, महाराष्ट्र राज्य, ठाणे, महाराष्ट्र राज्य. आता उदाहरणार्थ जर एखाद्याने औरंगाबाद सांगितलं तर माझ्या मते भारतात 1च्या पेक्षा जास्त, म्हणजे 2 आहेत, 3ही असतील औरंगाबाद. तर असं काही करू नका. तर हे पाठवा आणि हे पाठवल्याने काय होतंय, काय होणार, मी त्याप्रमाणे मला कळतं कोण कुठल्या भागातून आलाय. आता जसं अकोल्याहून शरद, हे आपले शरद डोईफोडे साहेब, हे शेतकरी आहे, हे मला कळालं. उलट मला आनंद झाला. आता एका महिलेचं मला समजून आलं. तिने फक्त हाय, आय एम अबकड एवढंच लिहिलं. मी फक्त विचारलं की तुमचं नाव, संपूर्ण नाव. आता माझं संपूर्ण नाव आहे सत्यजित अभय कुमार शहा. हे मी प्रत्येकच्या माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो. आणि तुम्ही कुठे राहता. आता त्या महिलेला काय वाटलं, ती महिला आहे असं मला वाटतं, कारण तिथे जो छायाचित्र आहे तो महिलेचा आहे आणि हाय, आय एम अबकड म्हणजे महिलेचं नाव वाटलं. तिने काहीतरी मला उत्तर पाठवलेलं ते सगळं त्यांनी परत खोडून टाकलं आणि नंतर काही संपर्क नाही केला. पण कसं आहे ना, माझी मोहीम आहे, त्याच्यामुळे मी लोचटासारखा त्यांना काही माहिती पाठवत असतो. पण जर त्यांनी मला योग्य नाव सांगितलं तर मी सेव्ह करेन आणि त्या स्वतः माझं व्हॉट्सअप बघू शकतील. आता मी लोचटासारखं कोणाकडे जाणार नाहीये. ज्यांना गरज नसेल, काही करू शकत नाही आपण. तर मी पुन्हा सांगतो की
आदरणीय मित्रांनो, an equity investment is an art. It is neither a fluke nor a gamble. तेव्हा गैरसमजातून, झोपेतून, आळसातून, सगळ्या ह्याच्यातून उठा. भारतीय गुंतवणूकदारांनो उठा. समभाग बाबतचे आपले सगळे गैरसमज बाजूला ठेवा. फंडामेंटली स्ट्रॉंग समभागांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा. तुमच्या घामाचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवून आतापर्यंत तुम्ही जे तुमच्या घामाचा पैसा गुंतवून फक्त 5, 6, 8, 12% असा नगण्य परतावा मिळवत होतात आणि त्याच्यात धन्यता मानत होतात, सुख मानत होतात, ते सगळं कमी करा, बंद करा. जगात काय चाललंय हे बघा, किती परतावा मिळतो हे बघा. मी माझ्याकडे कितीतरी उदाहरणं आहेत. मी 60, 70, 80, 90, 100 परवा तर टाकलं त्याचं तर 190% फक्त 5 का 6 महिन्यात परतावा मिळवलाय. आणि असे अनेक समभाग आहेत. कसं आहे ना, 4-5 हजार समभाग असतील BSE आणि NSE वर लिस्ट झालेले. सगळेच मी बघू शकत नाही आणि माझ्याकडे तेवढा पैसा नाहीये. मी निवडून चांगल्या समभागात गुंतवणूक करतो, जेणेकरून ते यापुढेही वाढतील. आणि आता असं दिसतंय की आता परत समभाग गुंतवणूक ही महत्त्वाची ठरणार आहे. कारण आता जो परतावा मिळणार आहे अथवा जे भारतीय शेअर मार्केटचे जे इंडायसेस आहेत ते चांगल्या पद्धतीने वर जाणार आहेत. दिवाळीच्या सुमारास आता GSTची शासन योग्य पद्धतीने सगळं बाहेर काढेल, तारीख ठरवेल. त्याच्यानंतर तर अनेक समभाग अशा वेगाने धावतील की तुमच्या हातातून दूर होतील. याचा अर्थ ते अप्पर सर्किटला जाऊन बसतील. तर अजिबात वेळ न दवडता समभाग गुंतवणुकीपासून मागे पळू नका. तुम्ही जेवढं FD आणि याच्यात टाकाल, म्युच्युअल फंडमध्ये टाकाल, तुम्ही कमी समभाग, कमी परतावा मिळेल. यात हे कोणाची होईल भरभराट? त्या बँकेची होईल, म्युच्युअल फंडवाल्याची होईल. तुम्ही आहे तिकडेच, येडे माझ्या मागल्या. तुमची जी सगळी मुद्दल आहे ती हळूहळू कमी होते, हे तुमच्या लक्षात येत नाहीये. तेव्हा आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, असाच एक महत्त्वाचा भाग घेऊन पुन्हा आपल्याशी संवाद साधायला माझ्या या YouTube वाहिनीवर मी पुन्हा येईन. तर नेहमीप्रमाणे माझी घोषणा, जय हो आणि नमस्कार. पुन्हा भेटूया.